हॅलो शुभ दुपार। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सगळी फॅमिली मस्त एकत्र आलेली होती आणि जयाताई पण आलेल्या होत्या सुवर्णाताईंना भेटायला। तर सगळ्यांनी विचारलेलं होतं की जयाताई का आल्या नाही, तर त्यांना मुलांच्या स्कूल वगैरे असतात त्यामुळे थोडासा वेळ भेटत नव्हता। तर आज आल्या होत्या त्या मस्त मुलांना स्कूलला वगैरे पाठवून मग सगळेजण इकडे मस्त गप्पा मारत होते आणि सगळेजण संध्याताईंची वाट बघत होते, कारण की त्याही ताईंना भेटण्यासाठी येणार होत्या। त्या पण आलेल्या नव्हत्या, तर मिस्टर त्यांना घेण्यासाठी जाणार होते। तर भाऊ पण नव्हते घरी ना, त्यामुळे मग मिस्टरांना घेण्यासाठी त्यांनी बोलवलेलं होतं। काय म्हणता? 3 नंदा आलेले आहे, बाकी आहे येणार आहे। पण जाऊ दे, आईच्या तिकडे शिवाय ना, एक पोर तिकडं, एक पोर इकडं, एक पोर इकडं, पोर इकडं, पोर इकडं, नाचून इकडं, नातू इकडं। तुम्ही तुम्ही जी एवढे सिरियसली अरुणाताईंची गोष्ट ऐकताय, ती गोष्ट नाही, ते स्वप्न होतं। ताईंना तर असं पडलं, ताई डायरेक्ट माशांसोबत खेळत होत्या। प्रगती आहे का? समुद्रात दिसेल तुम्हाला। तुमचं नावच सागर आहे। पाण्या पण भीती का मामा? ती पार्टी हो, पूजेच्या कोणाची पार्टी बाकी आहे तिथं को? आली का? संध्याकाळी कोणाला पार्टी घ्यायची पूजाच्या, काय पूजाचं कोणाविषयी हा पूजाला पोरग होणार असं मिस्टर बोलले होते आणि संध्याताई बोलायची मुलगी होणार, नव्हते का रे मामा? पण असं बाईला घेऊन जा। पार्टीच जायला आता लय दिवस झाले। आता बत्ते येत आहे थोड्या वेळात। पण का तुमचं काय करायचं, तुम्ही तर डायट आहे। काय? मी तर खिचडी. दाल तडका खाईल, पण एवढा मामुळं खायला भेटेल मी दाल तडका खाईल। दाल तडका पण नाही चालत का म्हणून? तडका दाल खिचडा थोडं चालत नाही। बरं आहे का ना, मी तुम्हाला फोन संध्याताईंना रिक्षा नव्हती का, खूप लांबून आलाय त्या, गाडी नव्हती लवकर यायला। माझा भाऊ होता ना, भाऊ आले होते का आणायला। 37 एवढी नाही घालती, नॉर्मल। कन्फ्युजन मोठं झालंय का हो? संध्याताईंनी येताना सगळ्यांसाठी मस्त भेळ आणलेली होती। तर सगळ्यांसाठी इकडे मस्त मी आणि जयाताई भेळ ओपन करत होतो आणि सगळ्यांना प्लेटमध्ये आम्हाला द्यायची होती। तर इकडे संध्याताईं ते पण बसलेले होते। तर भेळ सगळ्यांनाच आवडती घरात आणि भेळीसोबत मस्त गरम गरम दही वडे पण आणलेले होते। दही वडे मला तर काही खायचे नव्हते, कारण की मला खूप सर्दी खोकला आणि अंशूला पण काही खायचे नव्हते, पण ती काही ऐकत नव्हती, ती मागतच होती खाण्यासाठी। मग एक दिला मी तिला आणि त्यानंतर मग सगळे इकडे ओपन केले, सगळ्यांना प्लेटमध्ये दिले। आलंय ताईंचा नवीन लुक, खूप छान दिसतोय। हा मस्त केस झाले, पण हो मी पण करावं काय माहित असे। असे छान मऊ सॉफ्ट झालेले, एकदम सॉफ्ट झाले, पण एकदम छान वाटतंय। खूप वाईट झाले होते, खूप 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 ताई 15-20 दिवसापासून दवाखान्यात होत्या, काही चेहऱ्याकडे वगैरे लक्ष नव्हतं। केल्या। छान वाटतंय। आता मी माझ्या घरी जाणार आहे। ताई हॅप्पी आहे खूप। भाऊ घ्यायला पण आले, त्यांना जेवण करताय। 4-5 दिवस झाले मला माहेर येऊन। आईने अर्चनाने खूप खूप काळजी घेतली मला, खूप जे नाही ते करून दिलं खायला, प्रत्येक वेळेस पाणी औषध मेडिसिन खूप काळजी घेतली दोघींनी पण। आणि त्याच्यामुळे मी सर्वांच्या प्रेमामुळे सर्वांच्या आशीर्वादामुळे लवकर नीट झाली आहे आणि मी आता माझ्या घरी जाणार आहे। तो अजून थोडासा बरा नाही झालंय, आम्ही म्हणत होतो थांबा, पण आता नको, आता म्हटलं जाऊ आता आपल्या घरी। त्यांच्या घरी खूप जास्त गारवा आहे। काम चालू हा पण लुक छान दिसतोय। दिसतोय ना? हा केस एकदम छान दिसते, म्हणजे टेम्परी केली ही, एकदम प्रोफेशनल नाहीये। हा टेम्पररी। 200 रुपये लागले, पण छान वाटतंय। आपण ना असं कोणाच्या तरी फंक्शनला करू, गौरव भाऊंच्या लग्नाला
तिकडे झाले होते. हा भारी वाटतंय पण आता लुक आलाय जरासा चेहऱ्याला थकलेला होता आता छान दिसतंय. कुठे ठेवली? एवढा वजा घेऊन चालले राहुल दादा मम्मीचा. आम्ही चाललो आता सुवर्णा ताईला तिच्या घरी सोडवायला. तिला काय कर्म नाही इथं. आता आपलं घर खाली खाली वाटेल. धरा ना ही एक बॅग घ्या. तुमचे मुलं हिटरचं बॉक्स देऊ राहुल. मग चप्पल कुठे आहे? आजी सकाळी बघ ना, आजी सोबत. भाऊ चालले आता ताईंना घेऊन. राहुल पण आले सगळे आले होते घ्यायला. आता जेवण वगैरे झाले. हा आता काय भाऊ आम्हाला भेटायला येणार नाही. बायको होती मला भेटायला. हा बायको होती तोपर्यंत आले. आता काय रोज आज जायचं उद्या जायचं, आज जायचं उद्या जायचं. हा, आज चाललंय राहुल दादा आले घ्यायला. राहुलला काही करमत नव्हतं. नाही ना राहुल असं वाटत होतं मम्मी कधी अंजू, येते? पायाला घालायचं. म्हणून चालले रात्रीची. नाही तर आई म्हणत होती सकाळी जाय. हा 10 वाजले आणि ताईच निघालंय. काय इथून इथं तर जायचंय. सागर भाऊ सोडितोय. हो बाय 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 बाय. त्याला विचारा कुलूप नाही ना. नाही कडी गुड नाईट. टकलू चाललाय का? हा गाडी जाय मामांसोबत. येतो म्हणा तुम्हाला उद्या भेटायला. काय का अंशू? जाय बाय बाय कर तिकडे. ए बाय बाय अंशू. बाय बाय बाबाई चालू. अंशू बाय बाय. पप्पांसोबत येवर का नाही तर ताई आता बशी झोप. गेली होती गेली. चल आता तू घरात चाल आपल्याला घर झाडायचंय. ताई घरी गेल्या आणि त्यानंतर मिस्टर आणि मी मस्त नाईट वॉकसाठी निघालेलो होतो. तर रस्त्यातच आम्हाला मिस्टरांचे फ्रेंड भेटले. तर त्यांनी आम्हाला बघून गाडी थांबवली, आमच्याशी बोलले आणि मग त्यानंतर ते पुढे गेले. तर हे रोशन भाऊ तेही रोज व्हिडिओ बघताना तर मी रस्त्याने व्हिडिओ काढत चालली होती ना तर ते म्हणत होते की मलाही घ्यावायने व्हिडिओमध्ये. तर खूप छान स्वभाव आहे त्यांचा पण. आणि त्यानंतर मग आम्ही मिस्टर आम्ही भरपूर लांब जातो. तर आता 2 ते 3 दिवस झाले म्हणजे जातोय फिरायला. तर ताई गेल्या त्यानंतर मग आम्ही निघालो आणि खूप छान आजचा दिवस होता. कारण की जयाताईन ते सगळे आलेले होते आज दिवसभर. खूप छान मस्त वाटलं. आणि त्यानंतर आज ताई गेल्या ना त्यांच्या घरी तर घर एकदम सुनं झालं. मी तुमच्याशी हे सगळं बोलत होती पण मग खूप गाड्यांचा आवाज येत होता आणि आम्ही ना हायवेलाच जातो फिरायला. तर आमच्या इथले JMD कॉलेज तिथं म्हणतात म्हणजे JMD कॉलेज आहे आमच्या इथे. तर तिथपर्यंत जातो आणि तिथून मग रिटर्न परत घराकडे निघतो. तर आजचा पूर्ण व्हिडिओ इथपर्यंतच होता. तर तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मी पुढे तुम्हाला हे सगळे आपले छान असं कलेक्शन दाखवलेलं आहे ज्वेलरी. तर तुम्हाला पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मेसेज केला व्हॉट्सअपला तरीही चालेल. तर खूप छान छान पोत अवेलेबल आहे आपल्याकडे. कोणाला पाहिजे असल्यास वरील व्हॉट्सअप नंबरवर आपण मेसेज करू शकता.